गणेश चतुर्थी, गणपती बाप्पाचं आगमन, सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण. पण याच आनंदात एका कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला. धरणगावात राहणाऱ्या कुंजन महाजनच्या घरीही बाप्पाचं आगमन होणार होतं. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता, पण नियतीला हे सुख मान्य नव्हतं. अचानक ताप आल्यामुळे कुंजनला धरणगावच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टर धनंजय पाटील यांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले आणि पुढील उपचारासाठी तिला जळगावच्या निरामय हॉस्पिटलमधील बालकांच्या आयसीयूमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. जळगावला आल्यानंतर काही वेळातच कुंजनची तब्येत बिघडली. डॉक्टरांनी तिला व्हेंटिलेटरवर ठेवलं, पण नियतीचा खेळ वेगळाच होता. काही वेळातच कुंजनची प्राणज्योत मालावली. हसती खेळती बागडणारी कुंजन आता या जगात नव्हती. ही बातमी कळताच तिच्या आईवडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिटळावून टाकणारा होता. त्यांच्या डोळ्यातील अश्रूंनी अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं. कुटुंबांनी डॉक्टरांवर चुकीचं इंजेक्शन दिल्याचा गंभीर आरोप केला. चुकीचे उपचार मिळाल्यामुळे तिचा जीव गेला असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर परिस्थिती बिघडली आणि पोलिसांना बोलवावं लागलं. कुटुंबाच्या आक्रोशामुळे हॉस्पिटलमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेनंतर पोलीस त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या ठिकाणी जाब नोंदवून घेतले. कागदोपत्री प्रक्रियेला बराच विलंब होत असल्याने कुटुंबियांचा संताप अधिकच अनावर झाला. त्यांनी थेट रुग्णालयामध्ये धाव घेत त्या चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि बाहेर आले. दरम्यान यावेळी झालेल्या वादावादीत एका तरुणाने हॉस्पिटलमध्ये तोडफोड देखील केली. 15 ते 20 मिनिटं साहेब येत आहेत म्हणून त्या ठिकाणी शववाहिका रोखण्यात आली होती. अखेर आमदार राजमामा भोळे हे त्या ठिकाणी आले व त्यांनी त्या ठिकाणी मध्यस्थी करून ती शववाहिका पुढे धरणगावकडे रवाना केली. मी तुमच्याकडे आलेली आहे. काहीच करायचं नाही त्यांच्याविषयी. दरवाजा लावतो. दरवाजा लाव. चल 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 के. दीदी एक भाऊ बोलो थे बेटा, भाऊ बोलो थे, बोलो बोलो ना भाऊ बोलो. दीदी ये ना दीदी बोलो मारो दीदी हो दीदी. लहान बहिणीची मुलगी आहे. आज आम्ही तिला एक वाजेला दवाखान्यात आणली होती. त्यांनी पहिल्यांदा पैशासाठी पेशंट घेतलं नाही. नंतर पैसे आणा ते 15,000 काय किती जमा केल्यानंतर त्यांनी घेतलं. पेशंट घेतला. त्याला अर्धा एक तासानं घेतल्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट देताना डॉक्टर कुठलेही नव्हते. कुठले डॉक्टर नव्हते. डॉक्टर सिस्टर होत्या आणि 2 सिस्टर एक कंपाऊंडर. त्यांनी कोणाला न विचारताना आम्हाला बाहेर काढून दिलं. मी स्वतः मुलीजवळ होती आणि त्यांनी इंजेक्शन देऊन दिलं. मुलीला इंजेक्शन दिलं. तिची घरून आली की हसती खेळती मुलगी. तिला 1 नंबर शाळेमध्ये मिळत होता. ती आज एवढी चांगली असताना ते म्हणतात ती मेडिकली ती मेंटॅलिटी असेल असं काही असेल हे त्यांनी आमचे आक्षेप घेतले. पण आम्हाला आमचं बाळ सुरक्षित पाहिजे होतं. आम्ही काही त्याचा आक्षेप घेतला नाही. पण त्यांनी जे त्याचे खेळ झाला असं कोणावर होऊ नये. माझं एकच म्हणणं आहे की ज्यांनी ते आज केलं ते कोणासोबत करू नये. ते मध्ये येऊ देत नाही. बाळ पाणी मागत होतं. त्यांनी पाणी दिलं नाही. ठीक आहे नाही दिलं. पण मुलगी म्हणत होती मध्ये पप्पाला बोलवा. त्यांनी पप्पालाही मध्ये येऊ दिलं नाही. कमीत कमी ते पप्पाला भेटू द्यायला पाहिजे होतं. आम्हाला मध्ये भेटू द्यायला पाहिजे होतं. तिची सिरियस कंडिशन होती. तिला शेवटच्या इंजेक्शन दिल्यानंतर 20 मिनिटात ती मरण पावली. तिथे जागेवर एक्सपायर झाली. त्यानंतर त्यांनी काय केलं, एक्सपायर झाल्यावर तिला व्हेंटिलेटर लावण्याचं नाटक केलं. आम्ही सगळं मी काचाचं सगळं बघत होते आणि ते मेडिकल मागवलं. ते मेडिकल त्यांनी जमा करून घेतलं. त्या पेशंट मेल्यानंतर सुद्धा सांगितलं जातं की त्याला आता आम्ही व्हेंटिलेटर ठेवणार आहे. ते कंडिशन आधी सुरुवात करून टाकतात. होल्डेज देऊन मारून टाकतात आणि आपल्याला बाहेर बसून ठेवतात. आम्हाला डॉक्टर भेटायला नव्हता. आम्ही डॉक्टरांची कमीत कमी 4 तास वाट पाहिली पण डॉक्टर बाहेर आले नाही. स्वतः तो दरवाजे पॅक करून घेतले आणि ते मध्ये बसून राहिले. त्यानंतर आम्हाला म्हणतात की आम्हाला तिचा पीएम करावं लागेल. त्यांनी आम्हाला पीएमची धमक्या दिल्यानंतर आम्हाला बाळ सुरक्षित पाहिजे होतं. आम्ही त्यांच्या आक्षेप घेऊ शकले नाही. आज आमच्याकडे पोलीस वगैरे आले. ते सुद्धा म्हणत होते आम्हाला काहीतरी करा. तिला फक्त ताप आला. ती काल पोळ्याला मामाच्या घरी गेली. ताप आला. रात्री झोपली ती.
झोपली, दुपारी खेळली मस्तपैकी. गणपती घ्यायला जायचंय तिला, गणपती घ्यायला जायचं होतं. गणपती काही आणला नाही, तोपर्यंत ती घरी आली. मग पप्पा म्हणे गणपती घ्यायला जायचं. आली आज झोपली, ताप आला आणि तिला लगेच त्यांनी दवाखान्यात हलवली. त्या डॉक्टरांनी ते पाठवलं, धरणगावच्या डॉक्टरांनी, धनंजय पाटलांनी ते हलवलं. तिथे सांगितलं, इथे आणलं. त्यानंतर त्यांनी तिचा अर्धा समय खेळ करून टाकला. माझं नाव मंगला संजय महाजन, मी तिची मावशी आहे, मोठी जगाला असते कॉलेजला. कुंजल महाजन म्हणून 4 वर्षाची मुलगी साधारण 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान, 1:15 ते 1:30 वाजेच्या दरम्यान नातेवाईकांनी आणली, आई वडिलांनी आणली. तेव्हा ती अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध अवस्थेत होती. अप्रोलिंग आईज, डोळे वर केलेले होते. तिचे नातेवाईकांनी जी मला माहिती दिली त्यानुसार ती 11-11:30 पर्यंत मार्केटमध्ये फिरत होती. त्यानंतर घरी गेल्यानंतर तिला अचानक ताप आणि थंडी वाजून आली. तिला ताप, जेव्हा मी माझ्याकडे आली तेव्हा तिचा ताप होता 105 डिग्री फॅरेनहाईट आणि तिचे रक्ताच्या तपासण्या केल्या असता तिची साखर होती 59. त्याला म्हणतो आम्ही हायपोग्लायसेमिया. आणि अप्रोलिंग आईज, नेक स्टिफनेस, ड्राउझिनेस म्हणजे शुद्धीवर नव्हती मुलगी. आणि हे सगळे मेंदूच्या संक्रमणाशी संबंधित लक्षणं तिला दिसत होते. हे साधारण एन्सेफॅलायटिस म्हणजे ताप मेंदूपर्यंत पोहोचल्यामुळे होणाऱ्या संक्रमणाचे लक्षणं दिसल्यामुळे तिला प्रायमरी ताप उतरवण्यासाठी, झटके थांबवण्यासाठी आणि शुगर वाढण्यासाठी ट्रीटमेंट करून लगेच पुढील उपचारासाठी ICU सेंटरला रेफर करण्यात आलं. डॉक्टर धनंजय पाटील. नातेवाईकांना कल्पना दिली होती का? हो, बिलकुल. नातेवाईक आणि हे पेशंट जे माझं फॅमिली पेशंट आहे, मी धरणगावला असतो, सिद्धिविनायक हॉस्पिटल धरणगाव. आमच्या निरामय ICUला हे बाळ दुपारी अराऊंड 2:45 वाजेच्या आसपास धरणगाववरून डॉक्टर धनंजय पाटील सरांनी फोन करून ऑलरेडी ॲम्ब्युलन्समध्ये पाठवलं होतं. सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की मुलाला खूप जास्त प्रमाणात ताप होता, शुगर कमी होती. आवश्यक तो उपचार त्यांनी त्यांच्या पद्धतीने करून आमच्याकडे ॲम्ब्युलन्समध्ये बाळाला पाठवलं. ज्यावेळेला बाळ इथे आमच्याकडे आलं त्यावेळेला बाळ थोडं बेशुद्ध अवस्थेमध्येच होतं. ताप होता, 101चा ताप होता. शुगर मात्र नॉर्मल होती, कारण सरांनी तिला तिकडे औषध देऊन पाठवलेलं होतं. तर मग ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिल्यांदा बाळाला आतमध्ये घेऊन आवश्यक ते उपचार सुरू केले आणि आवश्यक ती तपासण्या ज्या लागतात त्या पाठवल्या. आणि सदर आजाराशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतात, ती कारणं कशामुळे होऊ शकतात, जसे की तापाची ॲलर्जीवाली फिट्स असेल म्हणा, किंवा मेंदूला जंतू संसर्ग झाला असेल म्हणा, किंवा इतर काही आजार असतील तर त्या दृष्टीने काही उपचार करायचे तर आहेच, पण तपासही करावे लागतील. जसे की आता मेंदूचं स्कॅन, MRI आपण म्हणतो, पाठीच्या पाण्याचा रिपोर्ट CSF ॲनालिसिस म्हणतो, आणि काही रक्ताचे रिपोर्ट्स. तर हे उपचार सुरू केल्यानंतर 1-2 तासाने बाळाला परत इथे आमच्या इथे थोडा ताप कमी झाल्यानंतर सुद्धा परत एक झटका आला बाळाला. त्या दृष्टीने आम्ही उपचार केले. उपचार करून झाल्यावर झटका कंट्रोलमध्ये आला, पण बाळाची शुद्ध काही व्यवस्थित नव्हती. ह्या दरम्यान थोडी ऑक्सिजन लेवल कमी झाली, जी आम्ही कंटिन्युअस मॉनिटर करत होतो. आणि हे सुरू असताना मग आम्ही बाळाला जीवनावश्यक उपचाराचा भाग म्हणून बाळाला व्हेंटिलेटरला घेतलं, कारण ते स्वतःहून काही ऑक्सिजन दिल्यानंतर पण मेंटेन होत नव्हते. नाही, मुळातच हे बाळ आपल्याकडे आलं ते मेंदूशी रिलेटेड आजाराबद्दल आलं, आणि ते शुगर कमी असल्याने, झटका आल्याने, ऑलरेडी बाळाला झटका येऊन गेल्यामुळे इथे आलेलं होतं. ह्या दरम्यान त्याला इथे असताना ॲडमिशनलाही सुस्ती होती. बाळाला दुसरा झटका आला म्हणून झटक्याची जी औषध दिली जातात ते औषध त्याला आपण दिलं, पण असं कोणतंही बेशुद्ध होण्याचं औषध आपण दिले गेलेलं नाही आहे. असतं की आमच्याकडे येणारे मुळातच हे हॉस्पिटल ICU आहे. इथे आल्यानंतर बाळाची कंडिशन बघून जे काय लागतात इमर्जन्सी उपचार केले जातात, पण हॉस्पिटल प्रोटोकॉल म्हणून ॲडमिशनला त्यांना फक्त एक काउन्सिल केलं जातं की एवढा खर्च आहे आणि एवढं डिपॉझिट द्यावं लागतं, दॅट्स ऑल. पण बाळाला असं काही नाही की त्याला खूप काही वेळ लागला आणि उपचार नाही दिले गेले. डॉक्टर राहुल पाटील, निरामय हॉस्पिटल. 4 वर्षाची मुलगी तिला फिट येत असल्यामुळे या ठिकाणी 2 वाजता ॲडमिट होती. त्याच्यावर उपचार डॉक्टरांनी केलेले आहेत. उपचार दरम्यानची मयत झालेली आहे आणि डॉक्टरांनी आम्हाला इन्फॉर्म केल्यामुळं आम्ही पोलीस पथक या ठिकाणी हजर झालो आणि नातेवाईकांची जबाब घेतलेले आहेत. नातेवाईकांचं म्हणणं आहे की आम्हाला काही करायचं नाही, तर पुढची प्रोसिजर चालू आहे.